पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आबा त्यांना जा काय सांगला तपटला काय तुमका? आपला आनंदी खोटा कित्याक बोला का जा काय सांगता त्याच्यावर विश्वास ठेवायचो। आबा किती दिवस राहतला आणि पाहुणे येणार होते त्याचा काय विचारलेलास काय? आता मी त्यांना शनिवारी योग सांगितलंय म्हणजे ती येतील आपण वाट बघायची। आबा असं आपणाक वाटता पण ताई आनंदी स्वतःहून कधी पाहुण्यांच्या बद्दल विषय काढताना दिसला का? नाही गो कधीच नाही का माहिती आहे ना माझा लगीन झाला तेव्हा आठवता ना आपण ती गवली कशी रातभर बोलत बसलेला होती वाईट रातभर तुझी सासू कशी वाईट हा ननन कशी घो कसो आळशी हा सगळा रातभर पुराण सांगित बसलो होत असता काहीतरीच काय बोलतो आनंदीचा विषय चालू आहे ना तर पाणी मार मी बोलतोय आबा माका काय खरा वाटणार नाही हा पण तुमका पण माहिती आहे ना दोघावा ना एकटं झोपत पण नव्हती ती आबा तसा आपला आनंदी अचानक येणारा नाही हो माका वाटतं काहीतरी गडबड आहे आणि इकडे घी आबा तुम्ही ना चांगलं खडसावून विचारा काय लपवीत अशी ना तर ताबडतोब सांग म्हणून सांगा ते का बघूया आनंदी येता आनंदी काय खरेदी करून येलस की काय? जेवणाची तयारी आज काय स्पेशल? तुमका दोघींका चहा देऊ काय? नाही नाही नको गो थकलं असेल ना आणि शनिवारी राघव भाऊजी येऊचे असतात ना राघव भाऊजी येऊचे असत हा जेवणाचा काहीतरी चांगला करू खवा आबा जेवणाचा आनंदी लग्नाच्या टाइम कसा घाईत दिले आणि घाईत गेले ना आता येते ना तेव्हा आमच्याकडे योग सांगा नाही तर असा करीनास तो गोळी जेवकच यावं आमच्याकडे हा याये आता जोक बोलवत तू आणि माई मावशी मागना काय काय बोलत होतास? काहीतरीच काय बोलत बहिणी बहिणीत काय आग लावची कामा करत को आनंदी हे खरंच दोघी बोलत होता तुझ्यात आणि राघव रवात काहीतरी झालेलं असा आबाने सांगत होत्या आता मी सांगित फोडून टाकते चांगला कानपाट त्याचा ज्या क्षणी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातून निघेल त्या क्षणी मी या घरातून निघून जाईल। तुमच्या आयुष्यातील माझी जागा ह्या मंगळसूत्रासोबतच संपलेली असेल। या आधी पण तू शाळेत जायचीस ना? पण मला आई आल्यापासून कधीच लेट झालं नाहीये। ती माझा अभ्यास पण पूर्ण करून द्यायची। पण आता मी आहे ना। तू ऑफिसला जातो पण जेव्हा पण मी आईला हाक मारते तेव्हा ती कायम माझ्या सोबत असते। पण आता मात्र सवय लावून घ्यायला हवी आहे ना? आईची सवय झाली आहे मला। चिंगी हट्ट नको करूस बाळा। पण बाबा तुम्ही दोघं भांडलायत ना तर तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मी का सफर करू? जर ती जाणारच होती तर तू का मला तिला आई म्हणायला लावलंस? तू सांगितलंस ना आई जसं म्हणेल तसं वागायचं म्हणून। मग आता मला नाही माहिती कसं वागायचं ते। आई मला का सोडून गेली? मला खूप आठवण येते आईची। प्लीज आणणार आहे तिला बोलवून। तुला आईशी बोलायचं फोनवर? हो
काय गो कोणाचा फोन ह्यांचं घे हॅलो हॅलो आई, मी बोलते चिंगी. चिंगी बाळा, कशी आहेस तू? सगळे मस्त आहेत आणि सगळ्यांना तुझी आठवण येतेय. चिंगी बाळा, मला पण तुझी खूप आठवण येते ग. घरी कसे आहेत सगळे? व्यवस्थित आहेत ना? चिंगी बाळा, वाजले किती? तू शाळेत नाही गेलीस? तू नाहीयेस ना. चिंगी, मी तुला सांगितलं होतं ना, नीट वागायचं, शहाण्या मुलीसारखं वागायचं, शाळेत व्यवस्थित वेळेवर जायचं, नीट अभ्यास करायचा, बाबांना त्रास नाही द्यायचा. सांगितलं होतं ना बाळा. बाई तर नीट बोलता. तुझ्या डोक्यात काहीतरी वाकड्या येतात. जसं काही तू कायच बोललंस नाही. माई, आपण उगाच काहीतरी गैरसमज करून घेतलं. चल. चिंगी, वागशील ना ग शहाण्या मुलीसारखी? बरं, मी जाते शाळेत. नीट पण वागेल. पण आधी तू मला एक प्रॉमिस कर की आम्ही तुला तिथे घ्यायला आलो तर तू येशील ना ग परत मुंबईला? येशील ना ग आई? बरं, हो. थँक्यू आई. लव यू. बाबा, आपण जायचं ना रे आईला घ्यायला? काय म्हणतात जावई बापू, येतात ना शनिवारी? वर्षा, झाली का ग तयारी सगळी? हो, ऑलमोस्ट. अगं बाई, राघव आनंदीला आणायला चाललाय ना? मग स्वतःच काय बोऱ्या बिसऱ्या भरलं त्यानं? एवढं सामान? अगं आई, मीच काही गोष्टी भरल्यात. म्हणजे आबांसाठी मिठाई पाठवली आहे, चॉकलेटचा डबा भरलाय. आबांना चॉकलेट या वयात? आई, टग्या आहे ना, तो खाईल की चॉकलेट. अगं बाई, विसरले त्याला. आणि आनंदीसाठी बांगड्यांचा बॉक्स आणि टिकल्यांची पाकिटही दिली. आनंदीला कशाला बांगड्या आणि टिकल्या? अगं ती इथेच येते ना. उलट तिचे बाबा काय काय सामान देतील ते ठेवायला जागा कर तिच्या खोलीमध्ये. बाई काय बरं, चिंगो, ए चिंगो, आवरलं की नाही तुझं? चल लवकर, उशीर होतोय. अगं आत्तू, मी तर कधीपासूनच रेडी आहे. असं होतंय की कधी आईला परत आणते. गे बाई, माझं ते लाडाचं कोकलू, माझ्या सोनूची माझी नाती, त्या पाटकरांना जे जमलं नाही ते तुला जमलं. कसलं पटवलं ग बापाला. राघवा, ए चल रे लवकर, आवर बाबा आवर. सासऱ्यांनी बोलवलंय तुला, काहीतरी बेत असेल. थांब, मी बोलवते त्याला. हा, बोलो बोलो बोलो, लवकर लवकर लवकर. बघ ना वर्षा, शनिवार आणि रविवार. रविवार येतो म्हणजे कोंबडी करणार. त्याने मालवणी मसाला टाकून कोंबडी बनवतात ना. जाऊया आपण पण. आई, तू पण. बाबा नाहीये घरात. काय काय? नाहीये घरात बाबा. मला पण तू दिसला नाही, म्हटलं असेल त्याच्या रूम मध्ये. चिंगू, काल तुमचं नक्की ठरलं होतं ना की जायचं आनंदीला आणायला? असं फिक्स नव्हतं, पण मला वाटलं की जायचंय. काय चिंगू? देवा, ए बघ, फोन फोन करतो. हा, फोन कर. बघ कुठे आहे तो. गेला असेल असाच कुठेतरी. मी बॅग चेक करते.
काय ग, लागतोय लागतोय नाही नॉट रिचेबल आहे. तेव्हा सकाळी सकाळी गेलं, आपल्याला फसवलं नसेल ना वर्षाने? काय माहिती काय हा दादा असं करतो ना. या आता लवकर, मला माहिती तुम्ही येणार आहात. ही सगळी तयारी मी तुमच्यासाठी करते. येवा 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 तुम्ही येवा. गो आनंदी, हा अगो बघ तरी तुका भेटू कोणीला. अगो येवा येवा म्हणताय ना. आबा कोण इलय? बघ तरी कोण? अगो बघ. की बाय माझे तारुजी बाका बैठी मारू नको, आत जाऊ नको. बाका तुझ्या अंगणा बोला चालत नाही सतत. बाय माझे काय झाला? रागवलंस? नाही लाडात इलय. अगो तू काही चारींसारख्या तरी कसा दिसला? थैसर इलय, पण माझा काय तोंड बघले नाही तू. चुकला माझा. कान पकडू की पाया पडू? नको रे सोन्या, पाया पाडा नको. असं तू समोर इले नाही काय खैचोय माणूस इरगाळतलो. आबा या बाबतीत मात्र तुझी लेख एकदम हुशारा. तर प्रेम तू गेला असात तर काय करू केलं होता, करूया झाला. अगो जावई बापू येणार, त्याच्यासाठी चांगलं जेवणाचं बेत नको करू. तर मला ना आमका ऐसर बोलवला नी, आणि आमच्या घरातली कामं तशीच रवली ना. एक दिवस कामा बाजू पडली तर काय झाला? हा ती रोजचीच. माझं जावई पहिल्यांदा आता लग्नानंतर घरात, त्याचं पाहुणचार नीट होऊ नको. आणि आनंदी, तुझ्या हातचा रोजच जेवतात जावई बापू. आता एकदा तारू आजीच्या हातचा अस्सल गावठी गावातला जेवण दे त्यांका. काय आबा काळजीच करू नको. बघ कसला जवान करता येता. जावई तोंडात बोटा घालतलो ना, ती तोंडातून बाहेरच काढूचो नाही. शाबास. आमच्या गावांसाठी नाही असं कधी केला. असा तारुवेनी तुका सांगतोय, यांच्या दोघांच्या घोवाची 5 परतवणा झाली. माझ्या तिसऱ्या जावयाचा 5 परतवण पण होऊक नाही. हे माका विचारत पण नाही. पण माझं तिसरं जावई भलो माणूस. फोन करून सारखी चौकशी करता माझी. माझ्या जावयासारखो नाही, जिरासारखो वागवता माका. आबा हय तसं आता बोलतच राहतलय, काय कामा तरी आमका करू दितलय. कर कर, तुका काय व्हाया त्या कर. तुका काय सामान लागतलं ना तर माका सांग, सगळं आणून देते तुका. पण हा स्वयंपाक मात्र एकदम फर्स्ट क्लास हो कोया, मस्त हो कोय. आता तू बघच आबा. आणि ओ मेवड्यानो ऐचा रुबी काय रावल्यात. भाऊजीच्या जेवणाक मदत करा माझ्या वांगडा. या चला चला चला. येतय की नाही? ये अगो तुका सामान काय व्हाय त्याची यादी तरी सांग. काय एवढी सगळी तयारी चालली, मला माहितीये तुम्ही नक्की येणार. मी ना राघव सारखा माणूस आयुष्यात पाहिला नाहीये. कधी कशाला किती आणि काय महत्व द्यायचं ना त्याला अजिबात कळत नाहीये. आणि अशानं तो स्वतःचं आयुष्य एकदम बर्बाद करून घेणार आहे. अरे कसला त्याला एवढा इगो आहे? सांगा ना कसला इगो आहे? बरं त्या दोघांमध्ये कसलं भांडण झालं काही माहित नाहीये, पण मला खात्री आहे ती सगळी चूक राघवचीच असणार आहे. आता कुठे जाऊन बसलाय तो? सांगा ना कुठे जाऊन बसलाय? बरं स्वतः आपण लोकांसमोर यावं तर असं कुठेतरी लपून बसणार कसला पुरुषार्थ वाटतोय त्याला? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय ते? पुरुषार्थ काय लावलाय तुमचा? घरचा करता पुरुष आहे तो. हे घर सांभाळतो तो. वाटेल ते तोंडाला येईल ते बोलाल का? मुलगा आहे तो माझा. अहो तुम्हाला माहितीये त्याचं म्हणणं काय आहे? माहितीये तुम्हाला? तुम्हाला माहितीये, मला माहिती नाही. त्याचे पण काहीतरी प्रॉब्लेम्स असतील ना. पण ही परिस्थिती कोणामुळे आली? सांगा, ही परिस्थिती कोणामुळे आली? त्यानेच त्याच्यावर ओढून आणली ना. त्याला जबाबदार तोच आहे. बघा मला आधीच ऑफिसला जायला उशीर होतोय. तुम्ही असे भांडू नका दोघं प्लीज. तुझ्या आईला सांग ना. ती काय सांगणार मला? ती काही सांगू शकत नाही आणि तुम्ही काही सांगू नका.
हा आधार कार्ड नाही का? राहू द्या, वर्षाताई देणार आहे. बरं त्यासाठी नाही आलोय मी. हा मग मला असं वाटतं की आज वर्षाताई कामावर येणार नाही. बरं वाटत नाही का तिला? नाही नाही तसं काही नाही. आमची आनंदी आहे ना, म्हणजे वर्षाताईंची वहिनी, ती गावाला गेली ना, तर आमचे साहेब पण गावाला जाणार होते. तर ते जात आहेत की नाही याच्यावरनं घरात गोंधळ चालला असेल, म्हणून असं वाटलं की वर्षाताई आज कामावर जाणार नाही. पण तुम्ही थांबू नका, जा तुम्ही. मी जाऊ का? जा. हो इकडं कुठं, इकडं वर जा. पण मग हे फुल झाडाला लावणार आहेत का परत? असं कसं झाडाला लावणार परत? मग जाण्यावरती ज्यांच्यासाठी आणले त्यांना नेऊन द्या. हो काही काय बोलतायत, त्यांचा दिवस डेंजर सुरू आहे ना. आणि हॉस्पिटलमध्ये आईंनी किती प्रश्न विचारले होते. आज जर का मी हे फुल दिलं तर डायरेक्ट नाही, काही नाही. तुम्ही जा वरती, अजिबात टेन्शन घेऊ नका. जा वरती, जा. आता मजा येणार आहे. हे बघा पाटकर, तोंडाला येईल ते बोलू नका. हो, तुम्हाला तुमच्या मुलाचं वागणं दिसत नाहीये, मुलाच्या प्रेमापुढे काही कळत नाहीये. हो पण माझी मुलगी गमावली मी, आणि दुसरी मुलगी गावाला निघून गेली आहे, आणि ह्याला काही अक्कल येतच नाहीये. आज आनंदीला आणायला जाणार होता ना तो. तसं सांगितलं नव्हतं त्यांनी स्पष्ट. आम्हाला गैरसमज झाला की त्याला जायचंय म्हणून. आमचं होतं ते निर्बुद्धपणा, आम्हाला वाटतं तसं. त्याला त्याचं नाही, त्याने नाही कधी आम्हाला सांगितलं. आणि त्याला जर जायचं नसेल ना पाटकर, तर त्याला धाडणारे आपण कोण? त्याची इच्छा नसेल तर जबरदस्तीने पाठवणार का त्याला? अच्छा, म्हणजे आनंदीने इथं परत यायचंच नाही का? असं म्हणाले मी, असं म्हणाले. ज्या घराला तिने उभं केलं ते घर सोडून जायचं का तिने? मग यावं तिनं परत. मी स्वागत करेन माझ्या सुनेचं. का परत यायचं? तिच्या जाण्याला राघव जबाबदार आहे ना, मग तिनं स्वतःचा स्वाभिमान गुंडाळून इथं परत का यायचं? मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. प्लीज गप्प बसा. चिंगे, चिंगी, चिंगू, चिंगी, चिंगू, अगं चिंगी बाळा, चिंगी, अगं ऐक. दारात काय घुटमळतेस? पोर कुठे गेली बघ ना. कुठे निघून गेला होतास तू? एकदा आई गेली मला न सांगता, आणि तिला आणायला जायचं तर तू तिथे येऊन बसलास. का असं करतोस बाबा तू? तुला माहितीये मी सगळ्यांना सांगितलं की मी आणि बाबा चाललोय आईला घ्यायला गावी. घरी तुझ्यावरनं खूप भांडणं चाललेत, माहितीये का तुला? मी काही नाही, मला थोडा वेळ इथे एकटं बसायचं होतं. डोक्यात नको नको ते विचार चालू होते म्हणून. तू कर जो काही तुला विचार करायचा आहे तो कर, पण आज आपण आईला घ्यायला चाललोय हे नक्की आहे. आणि जर तू मला नाही घेऊन गेलास ना तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, हे लक्षात ठेव. आबा, सगळा जेवण झालेला असा आणि सगळी तयारी व्यवस्थित झालेली असा. छान. पण काय गे, जास्त तिखट नाही ना केलंस जेवण? सगळं जेवण तू चाखून बघलंय मा? जरास आपला व्हायचा कसा मुंबईची पाहुणे असत त्यांका कसा तिखट झेपणार नाही ना. काय गो आनंदी? बर मी आज आज बघतोय बुकलो. बघल्याक बघ, बघल्याक बघ. आनंदी काय गो, वाट बघत बघ बघ खैलेत बघ. मी असं हा आनंदी, अगो जाऊयाक सांगा सगळा जेवण तारी अजून केला म्हणून. हा, आणि आबा तुका सांगतोय, ता जर विसरला तर तू सांगू विसरा नको. गाठ माझ्या वांगडा असा तुझी. होय होय, सांगतोय सांगतोय. बाय. जाऊ बापूचा फोन येलो काय? नाही आबा, पण येतील ते, येतील. येतील.
नाहीतर लाव फोन. हा देवा, ह्यांना येऊ दे रे. माझ्यासाठी नाही, आबांसाठी तरी. खूप अपेक्षा आहेत आबांच्या. त्यांच्यासाठी तरी येऊ दे रे बाप्पा.